परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये फिरण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणावरून 100 रुपयांचं शुल्क आणि ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या निर्णयाला मात्र परभणीकरांनी विरोध केला। परभणीकरांच्या जमिनी या विद्यापीठासाठी गेल्यात, त्यांच्याकडून शुल्क आकारणार का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरू लागलेली असून विद्यापीठाचा हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। तुम्हाला माहिती आहे, परभणीमध्ये धुळीचं सगळं साम्राज्य आहे। सगळे रस्ते छोटे आहेत। परभणीमध्ये दुसरं एकही ठिकाण नाही जे की नागरिकांना उपलब्ध आहे की फिरण्यासाठी। राजगोपालाचारी उद्यानच्या नंतर एकमेव युनिव्हर्सिटीज ही एक पर्याय आहे सर्वांसाठी की जे सकाळी निसर्गरम्य आहे। आणि इथं पण तुम्ही असे निर्बंध आणत असताल तर हे अत्याचार आहे जनतेवर। विद्यापीठामध्ये आम्ही 10 ते 15 वर्षापासून मॉर्निंग वॉकला येत होतो। आम्ही रेग्युलर मॉर्निंग वॉक करतो, पण सध्या विद्यापीठ प्रशासनानं जे काही 100 रुपये फीस मॉर्निंग वॉकसाठी लावलेली आहे ती कशासाठी लावलेली आहे, पण त्याच्यामध्ये दिले किंवा काही जण यायला येतं त्याच्या दृष्टीकोन चोऱ्या व्हायला आता त्यांना आय कार्ड देणं आवश्यक आहे। पण 100 रुपये फीस लावल्यानं चोऱ्या काही थांबणार नाहीत। चोर हे डुप्लिकेट आय कार्ड करून किंवा काही बी तयारी करून ते मधात प्रवेश करून चोऱ्या करणारच आहेत। त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाला प्रशासन असं 100 रुपये घेऊन दमदाटी करून किंवा कंपल्सरी 100 रुपये घेऊन विद्यापीठात फिरण्यासाठी प्रतिबंध करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।